नमस्कार, मी यामिनी महामुणकर. हितगुजमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. नुकताच महिला दिन आपण सर्वांनी साजरा केलाय आणि त्याच निमित्ताने आज आपण स्त्री स्वास्थ्याचा नवा मंत्र या विषयावर चर्चा करणार आहोत. यावर मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या सोबत आहे डॉक्टर स्नेहल कोहळे. डॉक्टर, स्वागत आहे तुमचं. नमस्कार. नमस्कार. प्रेक्षक हो, व्यापकता न येणारं अस्तित्व आणि मापता न येणारं प्रेम म्हणजे मातृत्व. अशा या मातृत्वाचा उदात्त अनुभव स्वतः घेत असताना इतरांनाही तो सुखकर व्हावा यासाठी मदत करणाऱ्या ओवा फर्टिलिटी आणि वुमन केअर येथील एक स्त्री रोग व वंध्यत्व तज्ज्ञ म्हणजेच डॉक्टर स्नेहल कोहळे. त्यांचं MBBSचं शिक्षण BJ मेडिकल पुणे येथून पूर्ण झालेलं आहे आणि त्यानंतर त्यांनी मुंबईच्या KM हॉस्पिटलमधून स्त्रीरोग तज्ज्ञाची पदवी घेतली. लंडनमधून प्राप्त केलेली MRCOG पदवी म्हणजे त्यांचा एक मानाचा तुरा. बंगळुरू येथून त्यांनी फर्टिलिटी या विषयामध्ये फेलोशिप मिळवली आणि आतापर्यंत डॉक्टर स्नेहल यांनी हजारो जोडप्यांचं पालकत्वाचं स्वप्न पूर्ण केलंय. स्त्रियांच्या आरोग्याबरोबर त्यांची मानसिक जडणघडण, आहार, व्यायाम व भावनिक आधार या गोष्टींना जातीनं महत्त्व देत डॉक्टर स्नेहल यांनी ओवा फर्टिलिटी आणि वुमन केअर हा विशेष विभाग टायटन मेडिसिटी कासार वडवली ठाणे येथे सुरू केलाय. कर्करोग पीडित रुग्णांना कर्करोगातून मुक्त झाल्यानंतर आई बाबा होताना अडथळे येतात आणि म्हणूनच कर्करोगाचे उपचार सुरू करण्याआधीच त्यांचे एग्ज आणि स्पर्म्स संवर्धित करण्यासाठी देशातील आगळेवेगळे ऑन्को फर्टिलिटी युनिट त्यांनी प्रस्थापित केले. डॉक्टर स्नेहल यांनी त्यांच्या रुग्णांच्या मानसिक आरोग्याच्या समर्थनासाठी खूप मोठं योगदान दिलंय. मानसिक आरोग्य तंत्रज्ञान त्यांच्या प्रॅक्टिसमध्ये समाविष्ट करण्यासाठी त्यांनी लाईफ कोचिंग आणि NLP प्रमाणपत्र घेतलेली आहेत. त्याचबरोबर त्या गुड वाइब्स विदिन या मानसिक आणि शारीरिक आरोग्याच्या संपूर्णतेसाठी कार्य करणाऱ्या समुदायाच्या संस्थापिका देखील आहेत. त्यांच्या अद्वितीय आणि प्रेरणादायक भूमिकेमुळे त्यांनी त्यांच्या रुग्णांसाठी समर्पित अशी सेवा दिलेली आहे. त्याचबरोबर त्यांचं इतर उपक्रम म्हणजेच देश विदेशातील वैद्यकीय व्याख्याने, शोध निबंध आणि लेख वेगवेगळ्या संस्थांमार्फत सामाजिक कार्य देखील त्यांनी आजवर केलेली आहेत. ओवा फर्टिलिटी आणि वुमन केअर टाइम्स ऑफ इंडियाच्या सर्व्हेमध्ये बेस्ट IVF क्लिनिक म्हणून देशभरात 3ऱ्या क्रमांकावर आहे. त्याचबरोबर ISO सर्टिफिकेशन आणि अनेक नामांकित अशी पुरस्कार त्यांना आजवर मिळालेली आहेत. तर स्त्री स्वास्थ्याचा नवा मंत्र कोणता आहे जाणून घेऊयात. डॉक्टर, स्वागत आहे तुमचं. आणि खूप इंटरेस्टिंग आणि खूप महत्त्वाचा असा विषय आहे. तर सुरुवातीला स्त्रियांसाठी मन, देह आणि त्यांचा आत्मा समतोल राखणं का महत्त्वाचं आहे? येस, नक्कीच. सो आज आपण हे जे हितगुज आहे ते फक्त स्त्रियांच्या शारीरिक आरोग्यावरच नाही तर ते त्यांच्या मानसिक, भावनिक आणि आत्मिक आरोग्यावर सुद्धा होणार आहे. सो आजचा आपला हा उद्देश जो आहे फक्त मातृत्वाचाच नाही तर संपूर्ण स्त्रीत्व समृद्ध होईल असा आहे. आणि त्यासाठीच हा जो प्रश्न आहे की स्त्रियांच्या जे आरोग्याचे अनेक पैलू असतात. शारीरिक आरोग्य, मानसिक आरोग्य आहे, भावनिक आहे, आत्मिक आहे आणि ह्याचं संतुलन खूप महत्त्वाचं आहे. कारण स्त्रियांच्या आरोग्यासाठी हॉर्मोन्स म्हणजे संप्रेरक जे आपण म्हणतो त्याचं संतुलित असणं अगदी गरजेचं असतं. आणि जर ह्या मन आणि शरीर ह्याचा आणि माइंड, बॉडी आणि सोल ह्याचा समतोल जर असेल तर मन नेहमी प्रसन्न राहते आणि ताणतणाव कमी असतात आणि त्यामुळे जे आपण ऐकतोय हॅपी हॉर्मोन्स म्हणजे एंडोर्फिन आणि सिरोटोनिन याची मात्रा आपल्या रक्तामध्ये वाढते आणि त्यामुळे ह्या हॉर्मोनच्या संतुलनामुळे स्त्रियांची प्रजनन क्षमता आणि त्याचबरोबर इतर आरोग्यही चांगल्या पद्धतीने राहते. आणि हेच जर इथे कुठेतरी असमतोल असेल तर स्ट्रेस हॉर्मोन्स जे आपण ऐकतो, कॉर्टिसॉल्स आहेत, ॲड्रिनालिन्स आहेत, त्याची मात्रा वाढल्यानंतर स्त्रियांच्या प्रजनन क्षमतेवर आणि तसेच इतर आरोग्यावर सुद्धा विपरीत परिणाम घडतो. आणि म्हणूनच ह्या सगळ्याचा समतोल अत्यंत महत्त्वाचा आहे. खरंय. खरं तर डॉक्टर, जग बदलते, आधुनिक जगाप्रमाणे स्त्री देखील बदललेली आहे. पूर्वीच्या स्त्रीमध्ये आणि आताच्या स्त्रीमध्ये खूप फरक आहे. जीवनशैलीमध्ये देखील खूप बदल झालेले आहेत. पण सध्याच्या स्त्रिया फक्त आपल्या कुटुंबासाठीच दिवस रात्र एक करतायत पण स्वतःसाठी वेळ देत नाही. तर जीवनशैली आणि फर्टिलिटी यांचा नेमका संबंध काय आहे?
अगदी योग्य प्रश्न विचारलाय तुम्ही. आणि हा जीवनशैली आणि फर्टिलिटी ह्याचा अगदी थेट संबंध आहे. आणि जी आजची स्त्री आपण बघतोय की बाहेरच्या जबाबदाऱ्या, कुटुंबाच्या जबाबदाऱ्या ह्या सगळ्या पार पाडताना तिचं स्वतःच्या जीवनशैलीकडे दुर्लक्ष होताना दिसतंय. आणि जीवनशैली म्हणजे जसं आपल्याला माहिती आहे की काय आपण बघतो आजच्या स्त्रीकडे बघताना, मला माहिती की बरेच लोक ह्या गोष्टी त्यांना लागू होतील बऱ्याच स्त्रियांना, की आपल्याला स्वतःच्या आहाराकडे लक्ष नाहीये, आहार असमतोल होत चाललेला आहे, ताणतणाव वाढलेले आहेत, वेळेचं नियोजन बरोबर जमत नाहीये, त्यामुळे झोप अपुरी होती आहे, व्यायामाचा अभाव आहे. आणि ह्या सगळ्या जीवनशैलीमध्ये झालेल्या बदलांमुळे जसं मी आता म्हटलं की स्ट्रेस हॉर्मोन्सची मात्रा वाढते आणि ती वाढल्यानंतर स्त्रियांच्या पाळीवरती अनियमितता येते. त्यानंतर आपण ऐकतो आहे की जीवनशैलीशी निगडीत एक मोठा प्रकार वंध्यत्वामध्ये म्हणजे PCOD म्हणजेच पॉलिसिस्टिक ओव्हॅरियन डिसीज किंवा पॉलिसिस्टिक ओव्हॅरियन सिंड्रोम ह्याचे प्रकार, हा जो प्रकार आहे तो वाढतोय आणि इव्हन लवकरच्या वयामध्येही तो येताना दिसतोय. आणि जीवनशैलीमध्ये जर आपण छोटे छोटे बदल प्रयत्नपूर्वक करत आहोत आणि ते सातत्याने करत आहोत तर डेफिनेटली त्याचा शरीरावरती, आपल्या आरोग्यावरती चांगला परिणाम तर होणारच आहे. बऱ्याचदा मला माझे पेशंट्स विचारतात की मला PCOD आहे आणि खरोखर त्यामुळे मी नैसर्गिकरित्या प्रेग्नन्सी माझी राहू शकते का? तर ह्याचं उत्तर आहे हो. त्याचं कारण असं, जर आपण आपल्या आहाराकडे लक्ष दिलं, तो संतुलित घेतलाय, आपल्या व्यायामावरती लक्ष दिलं आहे, नियमित झोप घेतलेली आहे आणि ताणतणावाचं योग्य नियोजन केलेलं आहे, तर असे माझे कितीतरी पेशंट्स आहेत जे PCOD होऊन त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी अंमलात आणल्यानंतर अगदी फक्त 10% त्यांचं वजन कमी झाल्यानंतर त्यांची पाळी नियमित झालेली आहे आणि त्यानंतर त्यांचे ओव्ह्युलेशन जे म्हणतो आपण की स्त्रीबीज बाहेर पडण्याची प्रक्रिया ती नियमित होऊन त्यांची नैसर्गिकरित्या गर्भधारणा झालेली आहे. सो इतका हा जीवनशैली हा जो भाग आहे महत्वाचा घटक आहे. येस, खरंय. जीवनशैलीत अगदी थोडेफारच बदल करायचे असतात, ते केले तर लाईफ एकदम सेट आहे असं देखील म्हणायला काही हरकत नाहीये. डॉक्टर, स्त्रियांनी कोणत्या आरोग्य तपासण्या या नियमित केल्या पाहिजेत? अगदी बरोबर आहे. आता ह्या आरोग्य तपासण्या ह्याला म्हटलं जातं स्क्रीनिंग टेस्ट. आता स्क्रीनिंग टेस्ट म्हणजे काय की सध्याची आरोग्याची स्थिती आपल्याला लक्षात येते आणि ह्या टेस्ट जर आपण नियमितपणे केलेल्या आहेत तर आरोग्याचा संभाव्य धोका जो भविष्यातील आहे तो आपल्याला आजच कळू शकतो. आणि आपण जे म्हणतो प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. सो आपल्याला वेळीच काही उपाय घेतले जातात. आणि जसं बऱ्याचदा मी बघते की लोकांना ह्यामध्ये भीती असते की टेस्ट घेणं म्हणजे काहीतरी निघेल, असं ही भीती मनात न बाळगता ह्या टेस्ट करणं म्हणजे तुमच्या सकारात्मक आरोग्यासाठी, भविष्यातल्या सकारात्मक आरोग्यासाठी घेतलेलं हे आजचं पाऊल आहे. तर ह्या ज्या टेस्ट आहेत त्या कोणत्या? तर पॅप्समियर जे आपण ऐकतो, त्यानंतर मॅमोग्राफी, त्यानंतर थायरॉइड हॉर्मोन्सची मात्रा चेक करणं, त्यानंतर ब्लडमध्ये कोलेस्ट्रॉल चेक करणं, त्यानंतर बोन डेन्सिटी आपल्याला चेक केली जाते स्त्रियांमध्ये, त्यानंतर रक्तदाब चेक करणं, शुगरचे प्रमाण चेक करणं. आता थोडं मला सांगू इच्छिते मी की पॅप्समियर म्हणजे ही एक स्क्रीनिंग टेस्ट आहे की ज्याने आपण सर्व्हायकल कॅन्सर जे आपण ऐकतो म्हणजे गर्भपिशवीचा मुखाचा कॅन्सर याची आपण लवकरात लवकर निदान करू शकतो आणि जर काही आढळलं तर त्याच्यावरती ट्रीटमेंट करू शकतो. हेच मॅमोग्राफी म्हणजे की जो ब्रेस्ट कॅन्सर आहे, जो खूप कॉमन कॅन्सर आपण स्त्रियांमध्ये बघतोय, तर मॅमोग्राफीच्या मार्गाने आपण तो कॅन्सरचे अर्ली निदान, लवकर निदान करू शकतो. ह्या ज्या स्क्रीनिंग टेस्ट नियमित होणं गरजेचं आहे. बरोबर. आणि ह्या स्क्रीनिंग टेस्ट आपण केल्या त्यानंतर जर काही निदान झालं तर वेळीच आपण त्यावर उपचार देखील घेऊ शकतो. डॉक्टर, स्त्री बीजांची क्षमता जाणून घेण्यासाठी कोणत्या चाचण्या असतात का? आता ज्या स्त्रिया पालकत्वाच्या मार्गावर जात आहेत, मातृत्वाच्या मार्गावर जात आहेत, तर महत्वाचं म्हणजे काय की आपल्या स्त्री बीजांची क्षमता जाणून घेणं. ह्याच्यासाठी अगदी सोपी रक्त चाचणी असते ज्याला म्हटलं जातं AMH म्हणजे अँटी मुलेरियन हॉर्मोन. आता स्त्री बीजांनाच काय एवढं महत्व? तर आपल्याला माहिती आहे की जसं स्त्रियांचं वय वाढणार आहे तसं स्त्री बीजांची संख्या आणि क्षमता ही कमी होत जाते. हे नैसर्गिकच ह्याला म्हटलं जातं बायोलॉजिकल क्लॉक आपण ऐकतो की नैसर्गिक जैविक घड्याळ हे आपण थांबवूच शकत नाही, हे अविरतपणे चालतंय. सो वय वाढताना हे जे बदल आहेत ते होणारच आहेत. पण जर आपण ही
साधी सोपी ब्लड टेस्ट करतोय, जी आपण पिरियड्सच्या कोणत्याही दिवशी करू शकतो. उपाशी पोटीच असलं पाहिजे अशीही त्याला काही अट नाहीये. तर त्या मात्रा, त्याचे लेवल्स जेव्हा आपण बघतो त्यावेळेला आपल्याला शिल्लक असलेले जे स्त्रीबीज आहेत, एग्ज आहेत, हे समजून येतं आणि त्याप्रमाणे आपण फर्टिलिटी प्लॅनिंग करू शकतो. बरं. आणि जर AMH ची संख्या कमी असेल, लेवल कमी असेल, तर ह्याचा अर्थ की स्त्रीबीजांची संख्या कमी होते, तो लवकर आपल्याला फर्टिलिटी प्लॅनिंग करणं गरजेचं आहे. आणि जर AMH ची संख्या जास्ती असेल तर आपण थोडं थांबू शकतो आहे. आणि पण ही फक्त एकदाच करून होणार नाहीये, तर 6 महिने ते 1 वर्ष ह्या ड्युरेशननी आपण ते पुन्हा बघणं गरजेचं आहे. गरजेचं आहे. म्हणजे सातत्याने त्याचा फॉलोअप घेणं देखील घेणं गरजेचं आहे. गरजेचं एकदा आहे. ट्रीटमेंट केली, एकदा तपासणी केली का तोवरच थांबायचं नाहीये. नाहीये. बरोबर. Correct. डॉक्टर, Yes. एक फ्रीजिंगची संकल्पना देखील आम्ही अनेकदा ऐकलेली हो, आहे. हो. तर एक फ्रीजिंग नेमकं काय आहे आणि ते कधी केलं पाहिजे? येस, आपण बऱ्याचदा ऐकतो, टीव्हीवरती बघतोय, भरपूर ऍक्ट्रेस हो, लोकांनी हो. सुद्धा एक फ्रीजिंग केलेलं असतं आणि मग आपल्याला असं वाटतं अरे नक्की काय आहे काय एक आहे? फ्रीजिंग हो. म्हणजे. तर खरं तर जे आता मी बोलले की आपलं हे जे बायोलॉजिकल क्लॉक आहे, जे अविरतपणे चालू आहे, त्याला आपण थांबवू शकत नाही, कारण ते नैसर्गिक आहे. पण त्याच्यावरती एग फ्रीजिंग हा आत्ताच्या आधुनिक विज्ञानामध्ये एक उपाय आहे. बरं. तर त्याबद्दल म्हणजे कसं की एग फ्रीजिंग मध्ये आपण सुरुवातीला ही AMH चाचणी केली जाते. आपल्याला समजतं की आपल्या शरीरामध्ये स्त्रीबीजांची उपलब्धता किती आहे आणि त्यानंतर काही हॉर्मोनचे इंजेक्शन्स देऊन आपण एग्ज वाढवतो आणि त्यानंतर ते एग्ज शरीराच्या बाहेर घेतले जातात. लॅबमध्ये त्यावर काही प्रक्रिया केली जाते आणि मग ते संवर्धित केले जातात, ज्याला म्हणतात फर्टिलिटी प्रिझर्वेशन. म्हणजे लिक्विड नायट्रोजन मध्ये -196 डिग्रीज मध्ये ते संवर्धित केले जातात. बरं. आणि तरी सुद्धा जर सुरुवातीचं आपलं AMH चांगलं आहे, आपल्या स्त्रीबीजांची संख्या चांगली आहे, तर त्याची गुणवत्ता कायम राहते. बरं. आणि नंतर भविष्यामध्ये जेव्हा केव्हा गर्भधारणा हवी आहे त्यावेळेला आपण ह्या एग्सचा किंवा स्त्रीबीजांचा वापर करून IVF ह्या टेक्नॉलॉजीनी गर्भधारणा करू शकतो. बरं. आणि ह्याचं म्हणजे मला आजच्या स्त्रियांना हे सांगायचं की हे जे विज्ञान आहे आताचं, हे प्रगत आहे, हे तुमच्या बाजूनी आहे. सो आई होण्याचा, मातृत्वाचा निर्णय तुम्ही तुमच्या मनाने, तुमच्या वेळेनुसार घेऊ शकता, हे जास्ती महत्वाचं खरंय. आहे. सो म्हणून आपण ह्या प्रगत तंत्रज्ञानाचा ह्या पद्धतीने उपयोग नक्कीच करून घेऊ शकतो. हे तुम्ही एक खूप चांगलं सांगितलं की प्रत्येक महिलेला की हा निर्णय तुमचा स्वतःचा आहे. तुम्ही, तुमची तयारी असेल, मनाने तुम्ही जेव्हा एकदम ठाम असाल त्यावेळेस असा निर्णय घ्या. त्यासाठी मानसिक तयारी असणं देखील सगळ्यात महत्त्वाचं गरजेचं आहे. आहे. Correct. डॉक्टर, मगाशी तुम्ही जीवनशैली आणि फर्टिलिटी यांचा संबंध सांगितला. बरोबर. त्यामध्ये तुम्ही अनेक उल्लेख केलात की व्यायाम करणं गरजेचं आहे, आहारामध्ये देखील काही बदल करणे गरजेचं आहे, डाएट प्रॉपर घेणं गरजेचं आहे. तर हाच प्रश्न आहे की आहार फर्टिलिटीवर कसा परिणाम करतो? अगदी योग्य प्रश्न आहे, कारण आजकाल डाएट ही जी संकल्पना आहे हो. ती खूप जास्ती आपण बघतो आणि आपल्याला त्याचं योग्य माहिती त्याच्याबद्दल असणं अगदी गरजेचं गरजेचं आहे, आहे. खरं आहे. कारण ज्या वेळेला गर्भधारणेसाठी तुम्ही जात आहात किंवा प्रेग्नन्सीमध्ये संतुलित आणि पोषक आहार हे खूप महत्वाचं आहे. आणि आपण जे म्हणतो ह्या आहाराचा तुमच्या स्त्रीबीजांच्या गुणवत्तेवरती, संख्येवरती म्हणा किंवा हॉर्मोनच्या संतुलनावरती आणि इन जनरल गर्भधारणेच्या क्षमतेवरती आणि त्याचबरोबर साधारण आरोग्यावरती अगदी थेट परिणाम असतो. आता बऱ्याचदा मला प्रश्न विचारतात पेशंट्स की फर्टिलिटीसाठी उत्तम असे कोणते पदार्थ ते सांगा. तर मला हेच सांगायचंय, महत्वाचं काय की काही कानमंत्र सांगते मी की फर्टिलिटीसाठी महत्वाचं म्हणजे प्रथिनयुक्त पदार्थ, म्हणजे हाय प्रोटीन डाएट ज्याला आपण म्हणतो. डाळी आहेत, मोड आलेले कडधान्य आहेत, त्यानंतर एग्ज असतात, फिश आहे, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. त्यानंतर फ्रेश फ्रुट्स अँड व्हेजिटेबल्स ज्याच्यामध्ये अँटीऑक्सिडंट्स असतात, फॉलिक ॲसिड, आयर्न ह्या मात्रा असतात. त्यानंतर इम्पॉर्टंट आहे दही, ताक ज्याच्यामध्ये प्रोबायोटिक्स आहेत. त्याचबरोबर बदाम, अक्रोड, फ्लॅक्सीड्स ह्यामध्ये ओमेगा 3 फॅटी ॲसिड्स असतात. सो हे सगळे पदार्थ आपल्याला फर्टिलिटीसाठी उपयुक्त ठरतात. आता महत्त्वाचं म्हणजे काय की फर्टिलिटीला जात असताना किंवा गर्भधारणेसाठी जात असताना काय टाळायचंय, तर जास्ती साखरेचे पदार्थ, जास्ती प्रमाणामध्ये कॅफेन असणं किंवा प्रक्रिया केलेले पदार्थ म्हणजे जंक फूड्स हे टाळणं गरजेचं आहे.
त्याचबरोबर मद्यपान, धूम्रपान हे सुद्धा टाळणं गरजेचं आहे. सो एक मला हे डाएट किंवा आपण जे म्हणतो आहार ह्याची त्रिसूत्री सांगायची आहे मला, की काय त्याचे आहेत, की योग्य पदार्थ, ओके, तो योग्य प्रमाणात असणं आणि खरंय. योग्य वेळी वेळी घेणं, घेणं. कारण वेळा सुद्धा आपण कधी काय खातोय हे सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे. आणि ही जर त्रिसूत्री आपण बरोबर पाळली आहे तर नक्कीच आपण जे हे आहारातले बदल आहेत ते आपल्याला आपली प्रजनन क्षमता वाढवण्यासाठी मदत करणार आहेत. नक्की खरंय. आणि तुम्ही जो उल्लेख केलात की आहार, योग्य आहार, ऍक्च्युली काय होतं माहितीये, सध्याच्या मुलींना डाएट म्हटलं का बारीक होणं आणि उपाशी राहणं इतकं माहितीये. बरोबर. पण डाएट म्हणजे उपाशी राहणं नाहीये, तर डाएट म्हणजे संतुलित आणि पोषक आहार घेणं हे नक्कीच. महत्वाचं आहे आणि ते तुम्ही आज सांगितलं. खरंय. डॉक्टर, आहाराप्रमाणे तणावाचा देखील फर्टिलिटीवर काही परिणाम होतो का? येस, अगदी. ताण तणावाचा आणि फर्टिलिटीचा सुद्धा असाच थेट संबंध आहे. बरं. तोही सांगते कसा. ताण तणावामुळे आपण जे बघतोय आत्ताचं जीवन हे तणावपूर्णच आहे. हो. आणि त्यामुळे काय आपण बघतोय की सततचे नकारात्मक विचारांची साखळी जी असते मनामध्ये, काही शंका, सततचे भीती किंवा काही सेल्फ डाऊट्स, ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा मनामध्ये चालू आहेत बरं. तर ह्याला म्हणतो आपण इमोशन्स, भावना. ह्या ज्या भावना आहेत ते एक थॉट्स जनरेट करतात आणि जेव्हा हे थॉट्स जनरेट करतात तर आपल्या ब्रेनची रचना अशी आहे ना की ह्या सगळ्या तणावपूर्ण विचारांमुळे जे हॉर्मोन्स जनरेट होतात, जे मी मगाशी सांगितलं, ते असतात स्ट्रेस हॉर्मोन्स, ज्याला आपण म्हणतो कॉर्टिसॉल, ज्याला आपण म्हणतो ॲड्रिनालिन्स किंवा प्रोलॅक्टिन. आणि ह्या हॉर्मोन्समुळे काय होतं की जसं मी म्हटलं की स्त्रीबीजांची क्षमता कमी होते, त्यांचे हॉर्मोनचे असंतुलन होते, ओव्ह्युलेशन्स होत नाहीत, इवन गर्भधारणाच्या क्षमतेवरती परिणाम होतो. आणि तसंच पाहिलं तर इवन लठ्ठपणा किंवा आपण बघतोय की रक्तदाब वाढणं, साखर वाढणं, ह्या सगळ्या गोष्टी पण दिसून येतात. सो ताणतणावाचा हा डायरेक्ट इम्पॅक्ट आपल्याला पडतो. फर्टिलिटीमध्ये दिसून येतोय. बरं. डॉक्टर, फर्टिलिटी उपचार म्हणजे केवळ IVFच असतं का? अगदी योग्य प्रश्न तुम्ही विचारला. हां. कारण की फर्टिलिटी उपचार म्हणजे फक्त IVF नाही, हे मला आवर्जून सांगावंसं वाटतं. कारण कितीतरी गोष्टी अशा आहेत, कितीतरी कमी गुंतागुंतीच्या नैसर्गिक उपचार पद्धती आहेत, ज्याला आपण म्हणतोय की काही गोळ्या देऊन, ओव्ह्युलेशनच्या गोळ्या देऊन ओव्ह्युलेशन्स मॉनिटर करणं आलं, किंवा आपण म्हणतोय की IUI, इंट्रायुट्राईन इन्सेमिनेशन्स आहेत. ह्या पद्धतीच्या उपचारांनी नैसर्गिकरित्या सुद्धा आपल्याला प्रेग्नन्सी होऊ शकते. बरं. आता एक अगदी सर्वसाधारण गैरसमज असा आहे की जर आम्ही फर्टिलिटी तज्ज्ञांकडे गेलो म्हणजे काहीतरी प्रॉब्लेमच आहे किंवा मला IVFच सांगण्यात येतंय, असं नसतं. ज्या वेळेला तुम्ही आई बाबा होण्याचा निर्णय घेता त्यावेळेला तुम्हाला फर्टिलिटी तज्ज्ञांकडे जाऊन योग्य तो सल्ला घेणं, योग्य मार्गदर्शन घेणं, जसं मी म्हटलं की आपल्या स्त्रीबीजांची, शुक्रजंतूंची क्षमता जाणून घेणं, काही सप्लिमेंट्स देणं, हे जे आपण बोलतोय आहार, आपला व्यायाम, ताणतणावाचं नियोजन, आपल्या जीवनशैलीचं नियोजन, हे ज्या वेळेला आपण करू ना त्यावेळेला इवन साध्या नैसर्गिक पद्धतींनी सुद्धा आपल्याला गर्भधारणा होणार आहे. सो म्हणजे फक्त IVF असं नव्हे, काही कारणांसाठी काही लोकांना IVF लागतं पण सगळ्यांनाच नाही नाही. लागत. बरोबर. Yes, yes. डॉक्टर, खरं तर IVF ही प्रोसेस केवळ शारीरिकच नाहीये, तर मानसिक, भावनिक आणि आर्थिकदृष्ट्या स्टेबल असणं सगळ्यात महत्वाचं आहे. खरंय. तर IVF यशस्वी होण्यासाठी शरीराची तयारी कशी करावी, थोडक्यात सांगा. येस. सो हे तुम्ही अगदी बरोबर म्हटलंय की हे सगळ्या बाजूनी विचार करणं गरजेचं आहे. फक्त आपण देणाऱ्या गोळ्या किंवा प्रोसेस ही महत्वाची नाहीये. हो. कारण जर आपल्याला चांगला रिझल्ट हवा असेल तर चांगली पूर्वतयारी होणं आवश्यक गरजेचं असतं. आहे. आणि त्याकरता हा प्रश्न मी ह्यामध्ये हेही सांगेन की बरेचसे लोक आहेत एकदा IVF फेल झालेला आहे आणि त्यामुळे मग त्यांना पुढे जाण्याची हिंमत होत नाही, तर त्यांच्यासाठी सुद्धा आहे की ही पूर्वतयारी सुद्धा आपल्याला IVFचा सक्सेस रेट वाढवून देते. म्हणजे काही योग्य तपासण्या करून आपल्या गर्भपिशवीवरती काही टेस्ट असतात, लाईक हिस्ट्रोस्कोपी आहे, सबएंडोमेट्रियल PRP म्हणजे प्लेटलेट रिच प्लाझ्मा म्हणून टेक्निक असतं, ज्याच्याने आपल्याला गर्भधारणेची क्षमता वाढवली जाते. स्त्रीबीजांची क्षमता वाढवण्यासाठी आपल्याकडे काही सप्लिमेंट्स असतात. आणि IVF मधले पण काही ऍडव्हान्स टेक्निक्स आहेत, जसं ICSI आहे, लेझर असिस्टेड हॅचिंग आहे, ब्लास्टोसिस्ट आहे आणि PGT वगैरे असे काही ऍडव्हान्स टेक्निक्स आहेत. ह्याच्याने पण आपल्याला सक्सेस रेट वाढवता येतो. पण ऍट द सेम टाइम ह्या प्रोसेसबद्दल योग्य माहिती असणं,
खरंय. त्याच्या खर्चाचा योग्य अंदाज असणं आणि म्हणूनच जर आपण पूर्वतयारी करून गेलो तर तो खर्च सुद्धा लिमिटेडच असणार आहे, कारण आपल्याला आधीच ह्या सगळ्या गोष्टी माहिती आहेत. त्याचबरोबर ताणतणावाचे योग्य नियोजन, म्हणजे ह्या दरम्यान तुमचं मन कसं आहे, किती कमी तुम्हाला प्रोसेसची किती डिटेल माहिती आहे आणि किती कमी तणाव आहे, त्यासाठी आम्ही काही उपाय वापरतो. जसं आहे योगा असतो, ध्यानधारणा आहे, त्यानंतर आम्ही काही टेक्निक्स वापरतो जे आमच्या गुड वाइब्स ॲपमध्ये आहेत. व्हिज्युअलायझेशन्स, ॲफर्मेशन्स आहेत, काही NLP टेक्निक्स आहेत. ह्याच्याने आम्ही त्या स्त्रीच्या किंवा त्या कपलच्या हॅपी हॉर्मोन्सची मात्रा वाढवण्याचा प्रयत्न करतो, जेणेकरून आपले सक्सेस रेट वाढतात. आणि हे सहज शक्य आहे आणि हे आपल्या संशोधनाने सुद्धा प्रूव्ह झालेलं आहे की ह्या जर आपला सर्वांगीण पद्धतीने आपण जर गेलो तर नक्कीच आपण गर्भधारणेसाठी यशस्वी होऊ शकतोय. नक्कीच डॉक्टर. मला प्रेक्षकांना सांगायचं आहे, जर तुम्हालाही पालकत्वाचं स्वप्न पूर्ण करायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या कॉन्टॅक्ट्सवर नक्कीच संपर्क साधा. डॉक्टर स्नेहल यांच्याशी संपर्क साधा. डॉक्टर, तुम्ही आज झी 24 तासमध्ये आलात आणि प्रेक्षकांना स्त्री स्वास्थ्याचा नवा मंत्र कोणता आहे, IVF पद्धत कशा पद्धतीने असते, कशा पद्धतीने उपचार पद्धत आहे, याविषयी योग्य माहिती दिलीत, मार्गदर्शन केलं, त्याबद्दल आपले मनापासून आभार आहेत. धन्यवाद. धन्यवाद. नमस्कार. हितगुजमध्ये आज आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी तुम्ही पाहत राहा झी 24 तास.